नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझा कालचा दिवस या मालिकेतील हा व्हिडिओ मी बनवत आहे। काल 15 मार्च 2025 शनिवार काल मेहुणे भास्करराव सकाळीच आले आणि शेतात जाऊन हळद पाहून परत आलो आणि ते गावाकडे गेले। 10 मिनिटात कथा या रविवारच्या सदरासाठी मी शनिवारी कथा लिहून तिचा व्हिडिओ तयार करत असतो। काल अतिशय सुरेख अशी कथा लिहिली। म्हणजे कथालेखनाचा आनंद काय असतो तो मी काल अनुभवला। आणि कोणताही व्हिडिओ बनवताना मी तो 2 मिनिटाचा असो किंवा 10 मिनिटाचा असो तो वेळेच्या आत कसा बनेल यासाठी प्रयत्नशील असतो। आणि त्यासाठी मी आमच्या भिंतीवरचं एक मोठं घड्याळ जे आम्हाला माझ्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम जिल्हा तलाठी संघाच्या मंडळींनी सप्रेम भेट दिले होते, ते घड्याळ मी खाली घेत असतो, माझ्या समोर ठेवत असतो आणि मग त्याच्याकडे पाहत मी टाइम लिमिट लक्षात घेत असतो। तर काल असाच संध्याकाळी व्हिडिओ बनवताना मी ते घड्याळ घेऊन माझ्या समोर ठेवले आणि माझा तो कालच्या कथेचा 10 मिनिटाच्या आत कथा हा व्हिडिओ मी बनवला आणि पुन्हा ते घड्याळ जसेच्या तसे भिंतीवर ठेवले। आणि नेमके घडले काय की व्हिडिओ तयार झाल्यानंतर काही वेळाने त्या घड्याळाने आत्मघात करण्याचा प्रयत्न केला आणि खाली टणकन पडले आणि त्याच्या काही ठिकऱ्या झाल्या। तो पसारा सगळा मी बाजूला सारला आणि सौची वाट पाहत बसलो। ते याच्यासाठी की त्या मला नेहमी म्हणतात की तुम्ही कोणतेही काम व्यवस्थित करत नाही हे मला माहिती आहे आणि तेच आज माझ्याकडून झालं। कारण त्या आल्यावर मी त्यांना माझा हा पराक्रम दाखवला आणि मग आम्हाला डोजामृत पाजायला सुरुवात झाली। काय तुम्ही असेच हा मी म्हणतो ते ऐकत नाही, आपल्या मनसच करता नुसता थांबलेपणा। मला माहित होतं या घड्याळाचं बी हेच म्हणणार होतं आणि आपण गुबू मित्रांनो मजा येते ना, खरोखर मजा येते बरं। काही नाही अहम विहम हे सगळं झूट आहे। बघा एकदा प्रयत्न करून जीवनातला आनंद असाही आपल्याला मिळवता येतो। असो, नमस्कार, उद्या भेटू।